या सोहळ्यावरती आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास आपण इतर बातम्या बघूयात। सरकारनं मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला मेहनतीचं मोल द्यावं असं उद्धव ठाकरे म्हणतायत। अजित पवारांना हातपाय न हलवता जमीन मिळाली ना, असाही सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। तुम्ही असं काय केलं की तुम्हाला जमीन मिळाली, असंही उद्धव ठाकरे म्हणतायत। तर पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमीन पण चोरायला लागलेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे करतायत। जैन बोर्डिंग प्रकरणाचं काय झालं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। अजित पवारांना हातपाय न हलवता जमीन कशी मिळाली, असाही सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय। सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं। शेतकरी काही भीक मागतच नाहीये। कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्जमाफी द्या म्हणताय? आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा। मग तुम्ही हातपाय न हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला? काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? पक्ष तर चोरलाच, मतं तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागली। आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, काही जणांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया, काहीच होणार नाही याच्यामध्ये। मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही। चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला। झाले की नाही तसं? तसंच होतंय। किती प्रकरणं काढायची यांची? आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं। कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहिती आहे ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं आता।